जर मान्यवर रसिक नसतील तर कुठल्याही कार्यक्रमाला शोभा नाही. पांचाळे सरांचं सर आपलं सहर्ष स्वागत. रसिकांचं स्वागत आम्ही करीत आहोत. सोहळ्याचा आनंद आपण आत्ताच घेतला. संगीत विद्यालयाच्या कलाकारांनी आपल्या समोर कला सादर केली. देत असतो असेच आपल्याला लाभलेले आहेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सदानंद मोरे सर. मी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आणि सचिव यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डॉक्टर सदानंद मोरे सर यांचं स्वागत करायचे. रसिकांना विनंती की त्यांनी आपण स्वागत करूया जोरदार टाळ्यांच्या गजरात. आणि आपण खरंच भाग्यवान आहोत की इतके सारे ज्येष्ठ श्रेष्ठ आपल्याला लाभले. सुंदर गळा आणि अनेकविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुणे भूषण पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात. तसेच व्यासपीठाच्या खाली पण बसलेल्या सर्व मान्यवरांना अभिवादन करून मी माझे 2 शब्द इथे व्यक्त करतोय. पण माझ्या मताने खरं आक्रमण जे झालेलं आहे, जे काही परिवर्तन घडत गेले वरचेवर टेक्नॉलॉजीमध्ये, त्यात खरं आक्रमण आणि अतिशय चिंतादायक अतिक्रमण जे केलेलं आहे ते म्हणजे आता सोशल मीडियाने केलेलं आहे. आणि सोशल मीडिया विशेषतः त्याला सगळे आपण जिम्मेदार आहोत. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे
किंवा स्मार्ट टी व्ही हे पण एक दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर आपण असेट म्हणूनही करू शकतो आणि लायबिलिटी म्हणूनही करू शकतो. स्मार्ट टी व्हीचे अनेक आहे. जसं मी आता माझा मोबाईल पण घेऊन आत्ता वाचतोय, हा मी एक त्याचा चांगला सदुपयोग करतोय. पण अगदी घंटोनं गेम खेळत बसणे, रील्स बनवणे आणि त्या रील्समध्ये कुठल्याही प्रकारचं काही म्हणजे कुठल्याही कला नसते, कुठलाही स्मार्टनेस नसतो, पण केवळ लोक आपले रील्स बघावेत, त्याला लाईक्स मिळावेत म्हणून ज्या पद्धतीने रील्स बनवले जातात ते आपल्याला ह्या पूर्ण साहित्य क्षेत्राकडे जे प्रशंसनीय कार्य आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेलं आहे किंवा आजही बरेच दिग्गज करतात, तर त्या दृष्टीने पुढे पण असंच कार्य चालू व्हावं असं आशादायक चित्र दुर्दैवाने दिसत नाही. म्हणून अनुजा मॅडम आणि त्यांच्या सहकार्याने हा जो काही आता उपक्रम आम्ही केलेला आहे, आधी प्रिंटमध्ये आम्ही ही दिवाळी अंक काढतो. बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं PDF कॉपी काढा. आम्ही PDF कॉपी पण काढणार आहोत. PDF कॉपी कदाचित तयार पण असेल, पण आम्ही ती PDF कॉपी अजून प्रकाशित केलेली नाही आहे. पण पुढच्या वर्षीपासून PDF कॉपी पण असणार आहे. तर हे सगळं करायचा मूळ उद्देश जो आहे की आपण जे वाचनाची आवड संपलेली आहे, साहित्याची आवड कमी होत चाललेली आहे. पुढील पिढीमध्ये या सोशल मीडियामुळं त्यांचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन अतिशय कमी झालेलं आहे. तर हे कुठेतरी पॅचअप व्हावं आणि हे पुन्हा मूळ मार्गाला यावं आणि ही आवड आपल्या पुढच्या पिढीमध्ये निर्माण व्हावं यासाठी केलेला हा उपक्रम आहे. तर इतकी व्यक्ती या ठिकाणी आपल्याला लाभलेली आहे आणि त्यांनी आपला सन्मान स्वीकारला, हे त्यांचं मोठेपण. मला खूप आनंद वाटतो की या सोहळ्यामध्ये पुण्यात हे मला तुम्ही बोलवलं, मला सन्मानित केलं. जेवढा आनंद आज होत आहे, शासनाने लता दीदींच्या नावाचा मोठा पुरस्कार दिला 2 महिन्यापूर्वीच, तेवढाच आनंद मला आज होत आहे. त्या आनंदाचं कुठलं परिमाण नसतं, तो आनंद आहे. आणि दुसरा आनंद आहे की हे कुटुंब त्यांनी चालवलेलं हे मिशन, संगीत आणि साहित्य आणि इतरही त्या अनुषंगाने ते तर आहेच. पण आज विशेष आनंद याचा आहे की आदरणीय सरांच्या हस्ते मला सन्मानित करण्यात येत आहे. पण म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य की हे आपल्याला जर समृद्ध करायचं असेल तर असे दिवाळी अंक प्रकाशित झाले पाहिजे, कारण अशा दिवाळी अंकातूनच आपल्याला खऱ्या अर्थाने साहित्याची उर्मी मिळते, साहित्याची जी ऊर्जा आहे ती मिळते. मी आता अंक बघितला, अंकामध्ये छान लेख आहेत आणि शेवटी अनेक आपले जे मान्यवर आहेत सगळे कवी, त्या सगळ्यांच्या कविता देखील आहेत, काही नवोदितांच्या आहेत आणि काही आपल्या गाजलेल्या साहित्यातील कलाकृती देखील त्याच्यात आहेत. हा छंद त्या मुलांना सोशल मीडिया असेल किंवा इतर ही जी काही प्रलोभनं आहे या प्रलोभनांपासून दूर ठेवतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला नक्कीच विनंती करेल की असेच कार्यक्रम तुमचे फुलत राहो आणि त्यातनं अशीच पिढी घडत राहो. रामकृष्ण हरी. तुम्हाला संस्कृतमध्ये एक श्लोक असा आहे, अभिवादन शीलस्य नित्यम वृद्धोपसेविना चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या वैश्यबलम. म्हणजे मनुष्याला उपजताच आयुष्य, कीर्ती, विद्या आणि बल ह्या 4 गोष्टींची आसक्ती असते. पण आमचं धर्मशास्त्र असं सांगते काय 4 गोष्टी तुम्हाला केव्हा मिळतात, तर त्यांनी सांगितलं ज्येष्ठांचे आशीर्वाद असतील तर मिळतात. ज्येष्ठ कुणाला म्हणावे असा प्रश्न पडतो परत. मग धर्मशास्त्राने त्याची देखील उकल केलेली आहे का ज्येष्ठत्व चतुर्विध, म्हणजे 4 प्रकारचे ज्येष्ठ तुमच्या पाठीशी पाहिजेत किंवा त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी हवेत. असे कोण 4 ज्येष्ठ आहेत, तर त्यांनी म्हटले ज्ञान वृद्धोत्तम, वैराग्य वृद्धोत्तम, तपवृद्धोत्तम, वय वृद्धोत्तम. म्हणजे ज्ञान वृद्धोत्तम म्हणजे काय का वयाने जरी लहान असला तरी जो ज्ञानाने वृद्ध आहे त्याचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी हवेत. मग असं उदाहरण पाहिलं असेल आपण, ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या-17व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. जगाची माऊली या धडधाकट तरुणाला आपण माऊली म्हणतो. ह्या माऊलींना आपण ज्ञानवृद्धत्व ही व्याख्या टाकत असतो. वैराग्य वृद्धत्व म्हणजे एखादं ध्येय गाठण्यासाठी ज्यांनी अनेक चंगळवादी संस्कृतीचा त्याग केलेला आहे, तसं थोडक्यात वैराग्य पत्करलेलं आहे, अशा व्यक्तीचे आशीर्वाद आपल्या पाठीशी हवेत. आणि दुसरं मग ज्ञानवृद्धत्व म्हणजे तसं वैराग्य वृद्धत्व, तपवृद्धत्व म्हणजे आमच्या अध्यात्मामध्ये ज्याला आपण म्हणतो 12 वर्षाचं एक तप असतं, अशा अनेक तप ज्यांनी खर्च केलेले आहेत त्याचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी पाहिजेत.
आणि सर्वात शेवटचा जो वृद्धत्वाचा प्रकार आहे तो आहे वयोवृद्धत्व. म्हणजे त्याला वयोवृद्धत्व म्हणजे फक्त वयाने ज्येष्ठ झाला म्हणून वृद्धत्व म्हणत नाहीत, तर त्याला अनुभव संपन्नता त्याच्या पाठीशी असते. मला फार महत्त्वाचं वाटतं. म्हणजे एकदा तुमची आयुष्याकडं पाहण्याची दृष्टी निश्चित झाली की या पुढच्या गोष्टी येतात. आयुष्य सुंदर आहे आणि ते सुंदर आयुष्य जगण्यासाठी तुम्ही जगा आणि इतरांना जगू द्या. आत्ताच्या काळात या संदेशाची फार गरज आहे. लोक दुसऱ्यांना तर जगू देत नाहीत आणि स्वतःही नीट जगत नाहीत. आज आपण जगात काय चाललंय ते बघतो. बघा ना, म्हणजे सगळ्या ठिकाणी अशांतता आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये आहे. कुठला कोण कुणावर केव्हा स्वारी करेल, कोणाचं काय बंद करेल काही सांगता येत नाही. अशा पद्धतीच्या गोष्टी जगात चालू आहेत. त्यामुळं आजचं जग हे जगा आणि जगू द्या या तत्वाला अनुसरून वागत नाही. आणि अशा प्रकारामध्ये एक आशेचा किरण आपल्याला या संस्थेतून दिसतो. खरंच असे कार्यक्रम घडवून आणण्यासाठी धडाडी हवी, नेतृत्व हवं. सचिन भोसले सर सुद्धा या ठिकाणी मॅडमचा स्वागत आणि सत्कार करीत आहेत. शब्द अपुरे पडत आहेत, पण समाधान पूर्णतेकडे जात आहे. सर्वांचे खूप खूप आभार. सर्व लेखक, कवीचे, विद्यार्थी, शिक्षक वर्ग, स्नेही, रसिक सर्वजण वेळ काढून या सोहळ्यासाठी आलात, उपस्थित राहिलात. खूप छान वाटते. धन्यवाद. जास्त वेळ घेत नाही. सर्व लेखक, कवी, अनुरव कला यात्री यांचे अभिनंदन. सर्वांना स्नेहपूर्ण दिवाळीच्या शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया. पहिले सत्कारार्थींचा सत्कार होऊ द्या. संजय शिवण सर, काय जायचं नाहीये अल्पपरात. रंगत भरण्याचं काम श्री सत्य धन्यवाद. हॅलो. त्या शेड्यूलनुसारच अतिशय चांगला असा दर्जेदार हा कार्यक्रम झालेला आहे असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं. आणि कलाकारांसाठी कल्याण करणारी मंडळी म्हणजेच कल्याणकर मंडळी असे मला